नमस्कार, स्वातीची चव या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत की छोलेची भाजी कशी बनवायची. ही भाजी तुम्ही कोणत्याही सणावाराला आणि कोणता बड्डे असेल म्हणा, काहीही स्पेशल डे असेल ना, तर त्या दिवशी तुम्ही ही भाजी सहज बनवू शकता. आणि ही भाजी तुमचा खास बेत असू शकतो बरं त्या दिवशीचा, कारण खूप टेस्टी लागते ही भाजी. तर चला मी तुम्हाला याची रेसिपी दाखवून घेते. आपल्याला छोलेची भाजी करण्यासाठी पहिला आपल्याला छोलेला 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजू घालावं लागेल. समजा तुम्हाला आज सकाळी भाजी करायची तर तुम्हाला काल रात्रीच त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवावं लागेल. आणि इथं पण मी 5-6 तास छोले भिजवून ठेवलेले होते रात्री, आणि आता मी सकाळी याची भाजी करते. तर याला आपल्याला शिजवून घ्यावं लागेल. तर मी कुकरमध्ये छोले टाकते. कुकरमध्ये आपल्याला जवळपास 3 ते 4 शिट्ट्या द्याव्या लागतात याला. याच्यामध्ये मी 2 टोमॅटो पण स्लिट मारून टाकते आणि त्याबरोबरच मी एक कांदा पण टाकणार आहे. म्हणजे आपण जी ग्रेव्ही बनवणार ना या भाजीसाठी, तर ती बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागेल आपल्याला, जर कांदा आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये आपण शिजवून घेतलं तर इथं मी आपल्या याच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही मी, यामध्ये आपल्याला मीठ पण टाकायचं आहे शिजवताना. आणि इथं मी आता माझ्या ह्याच्यात 3 शिट्ट्या माझ्या झालेल्या आहेत. त्यानंतर मी तुम्हाला टोपण उघडून दाखवते. तर हे खूप छान शिजलेले आहेत टोमॅटो पण आणि छोले पण. आणि टोमॅटो आपल्याला काढून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये. टोमॅटो आणि कांदा आणि छोले पण एकदा तुम्ही चेक करून पहा की छान शिजलेत का. इथं माझे तरी खूप छान शिजलेले आहेत. आणि हे टोमॅटो आणि कांदा थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे छोले आपले शिजलेले आहेत ना, त्यामधले 20% जे छोले आहेत ते आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत एका पळीनं. कारण की पूर्णच असं घातले ना आपण तर भाजी काय होईल, शीतळ म्हणजे वेगवेगळे छोले वेगळे आणि ग्रेव्ही वेगळी अशी होईल. आणि त्यानंतर मसाले कोणते घेतलेत ते पण मी दाखवते. अद्रक आणि लसूण वाटून घेतलेले आहेत, धणे पावडर घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत, दालचिनीची पावडर आणि थोडासा हा माझ्याकडे मसाला होता खास ह्याचा काय म्हणतात छोलेचा, तो घेतलेला आहे. आणि हे तेजपत्ते घेतलेले आहेत आणि लाल तिखट घेतलेलं आहे मी चवीनुसार, तुम्हाला केवढं लागतं तेवढं. आणि ही मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर. एका कढईमध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे भाजीसाठी. तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पहिलं जिरे आणि खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. जिरे आणि खडे मसाले तडतडले की नंतर आपल्याला तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. तेजपत्ताही थोडासा लालसर झाला ना, मग त्यामध्ये आपल्याला घालायचे हे बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला. आणि ते बाकीचे मसाले पण थोडेसे लाल झाले की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण जे वाटलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही नवीन स्वयंपाक करत असाल ना तर हे मसाले करपण्याचे चान्सेस असतात. म्हणून तुम्ही काय करा की गॅस बंद करा तेल गरम झाल्याच्या नंतर, आणि त्यानंतर मसाले टाकून परत तुम्ही भाजा त्याला. आणि समजा तुम्ही खूप दिवसापासून बनवताय तर तुम्हाला अंदाजा लागेलच की कधी मसाले करपतील, कसं मॅनेज करायचं आहे गॅसला ते. आणि इथं माझे मसाले आता मी भाजून झालेले आहेत सगळेच मसाले. त्याच्यामध्ये हळद वगैरे मी सगळंच टाकलेलं आहे. आणि मसाले भाजल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता घालायचे आहेत कांदा आणि टोमॅटोची जी मी पेस्ट बनवलेली आहे ना, तर ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. आणि त्यालाही खूप छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, छान तेल सुटेपर्यंत. त्याला 2 ते 3 मिनिट लागतील आपल्याला. थोडंसं मी त्याच्यावरती झाकण ठेवून पण भाजणार आहेत. मग झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट आपल्याला त्याला सोडून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण उघडून पाहिलं की त्याच्यामध्ये खूपच छान तेल सुटलेलं असणार. आणि जे आपल्या भांड्यामध्ये जे राहिलेला मसाला असतो ना, तो पण आपण थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये टाकून त्याला पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता की याला किती छान कलर आलेला आहे आणि किती छान तेल पण सुटलेलं आहे. आता ही आपली ग्रेव्ही एकदम रेडी झालेली आहे. आपलं अर्ध्याच्या वरती काम आता झालेलंच आहे. आता भाजी रेडी व्हायला खूप जास्ती वेळ नाही. मेन जे होतं ना आपलं की ही ग्रेव्ही छान बनवून घेणं, हेच मेन काम होतं. आता ग्रेव्ही झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला आपले जे छोले आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत. समजा छोलेमध्ये तुमच्या खूप जास्त पाणी राहिलेलं असेल ना, तर थोडंसं पाणी तुम्ही कडला काढून पण ठेवू शकता. आणि जर गरज असली तरच घाला. पहिलेच खूप जास्त पाणी घातलं तर छोले मग खूप पातळ होतील बरं, ते लक्षात ठेवा तुम्ही. इथं माझ्यामध्ये व्यवस्थित पाणी होतं त्यामुळं मी आता तसंच ओतलेलं आहे. त्यानंतर मी 1 चमच साखर पण घातलेली आहे याच्यामध्ये. खूप छान टेस्ट येते त्याच्यानं. जर समजा तुम्हाला गुळचट भाज्या आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता, टेस्टवर काहीच परिणाम होणार नाही. आमच्या घरी थोड्याशा स्वीट भाज्या आवडतात त्यामुळं मी 1 चमच साखर घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण झाकून आणखी 5 मिनिटासाठी याला शिजू देऊ. आणि खूप छान म्हणजे ग्रेव्ही आणि ते छोले एकजीव होतील.
आता तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यावरती कोथिंबीर घालू आणि त्यानंतर सर्व करताना आपण आपल्याकडे जी क्रीम असते ना दुधाची, ती घालून आपण छान याला सर्व करून घेऊयात. आपली भाजी आता एकदम रेडी झालेली आहे. तुम्ही मीठ वगैरे टेस्ट करा, कमी जास्ती बघून तुम्ही घालू शकता. आणि मिठाचं प्रमाण एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण छोले भाजताना छोले जे आपण शिजवतो ना तेव्हा पण आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर नंतर वेळेस मीठ घालताना थोडं विचार करून घाला. आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत आणि खास बटर पराठ्यासोबत तर खूपच छान लागते. तर बटर पराठ्याची रेसिपी पण मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही ती रेसिपी तिथून बघू शकता. त्यासोबत तर खूपच छान लागतात. ही भाजी खूप छान लागते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.